पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यथा दीपो निवातस्तो नेंगते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः। युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग चेत होय बरवे। तेत क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा क्रमशः आपण विचार करत आहोत। या अध्यायातील 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत योग साधनेचा फलासहित विचार भगवंतांनी सूत्ररूपाने प्रतिपादन केला। यानंतर 16व्या आणि 17व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये ज्याला योगाची साधना करायची आहे त्या साधकाने आपल्या जीवनात आहारादिकांचे कोणते नियम सांभाळावे किंवा त्याच्या जीवनामध्ये आहारादिकांचं नियमन कसं असावं याचा विचारही भगवंताने व्यतिरेक आणि अन्वय अशा 2 पद्धतीनं प्रतिपादन केला। जेव्हा नाही नाही असं प्रतिपादन केलं जातं तेव्हा त्याला व्यतिरेक मुखाने म्हणतात आणि आहे आहे या रूपाने प्रतिपादन केलं जाईल तेव्हा त्याला अन्वय किंवा विधिमुखाने वर्णन असं म्हणतात। जो अत्यधिक प्रमाणामध्ये आहार सेवन करतो किंवा अजिबातच आहार सेवन करत नाही त्याला योग साध्य होत नाही। किंवा जो कायमच झोपलेला असतो याच्या उलट कायम जागीच असतो त्याला सुद्धा योग साध्य होत नाही। मग साध्य होतो कोणाला तर अन्वय मुखाने सांगतात ज्याचा आहार विहार इतर कर्मातल्या असणाऱ्या चेष्टा युक्त नियमित यथायोग्य किंवा योग्य परिमाणाच्या आहे। परिमाण म्हणजे माप, त्याच्यामध्ये युक्तीचा चांगल्या प्रकारे विचार आहे। आहार सेवन करायचा म्हटलं की तो आहार हितकारक असावा, त्यानंतर तो मोजका असावा, अत्यधिक प्रमाणातलाही नाही अतिशय अल्प प्रमाणातला सुद्धा नाही, त्याला मित असं म्हणतात। हितभूक मितभूक। त्यानंतर तो आहार ऋतूनुसार असावा। हिवाळ्यातला आहार उन्हाळ्यामध्ये योग्य होत नाही, उन्हाळ्यातला आहार पावसाळ्यामध्ये योग्य सेवन पद्धतीनं केला जात नाही किंवा पावसाळ्याच्या कालामध्ये असणारा आहारसुद्धा इतर ऋतूमध्ये आपल्याला चालणार नाही। त्या आहारामध्ये जसा ऋतू महत्त्वाचा तसा आहारामध्ये वेळ काळसुद्धा महत्त्वाचा। दुपारच्या प्रसंगाला जो आहार घेतला जातो तो रात्री चालत नाही। आपण सकाळी जो आहार घेऊ शकतो ना, सकाळच्या काळामध्ये भूक खूप चांगली लागलेली असते, सगळ्यात उत्कृष्ट आहार भक्षण करावा तो सकाळच्या वेळी, जितका जास्त प्रमाणात घेतला जाईल आणि पचण्याकरता काही कठीण पदार्थ जरी असतील तरी ते सकाळच्या वेळी तो आहार घेतल्यानंतर ते सुगमतेनं पचू शकतात आणि सकाळच्या आहारामध्ये आळसही येत नाही। जितका आहारामध्ये उशीर होईल तेवढा त्यामध्ये आळस येतो। कधी कधी जास्तच उशीर झाला तर जेवणच जात नाही, मनुष्य फक्त पाणी प्राशन करतो किंवा पाणी सेवन करतो, म्हणून त्या आहाराची वेळ काळ सांभाळली गेली पाहिजे। या बाबतीत ज्याचा आहार युक्त आहे, जो ऋतूनुसार भोजन करतो, हितकारक मोजकच जेवतो, त्याला म्हणतात युक्त आहार। विहार शब्दाचा अर्थ होतो चालणं। दुसरा एक अर्थ होऊ शकतो विहार शब्दाचा वर्तन, ज्याचं वागणं योग्य प्रकारचं आहे। बाकीच्या कर्मामध्ये सुद्धा चेष्टा त्याच्या योग्य प्रमाणातल्या आहे। मग साधकाची बाकीची कोणते कर्म आहे? साधकाने बाकीच्या कर्मामध्ये स्वतःला गुरफटून घेऊ नये। साधकाचं विश्व फार संकुचित आणि मर्यादित असावं। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण थोडा पसारा वाढवला पाहिजे,
जितका वाढला तितका व्याप, जितका व्याप तितका ताप. आणि आपलं विश्व मोजकं असावं. किती मोजकं असावं? म्हणजे आपले कपडे, आपले असणारे साहित्य हे मोजकं असावं, जे त्यागासाठी पुन्हा आपल्याला अडचणच पडणार नाही, सहजगत्या ज्याचा आपल्याला त्याग करता येईल इतकं ते अल्प प्रमाणातलं असावं. जास्त व्याप नसावा, स्वतःला फार त्याने गुंतून घेऊ नये. आणि त्याच्या बाकीची कर्म कोणती सांगितली आहे? त्याने जप करावा, स्वाध्याय करावा, एवढीच त्याची कर्म आहे. याच्या व्यतिरिक्त त्याने एखादा महाल बांधावा हे त्याचं कर्म नाही आहे. साधना राहते बाजूला. ज्ञानोबांनी म्हटलं आहे का भवरेची केला मळा. ते भ्रमर असतो की नाही, त्या भ्रमराने शेतकऱ्याने फुलवलेल्या मळ्यामध्ये जावं आणि त्यातल्या सुगंधक परागकणाचं सेवन करावं. त्या भ्रमराने ते दिलं काम सोडून आणि स्वतः शेतीला प्रारंभ केला. भवरेची केला मळा. जसं त्या भ्रमराने मळा करणं हे कष्टकारक आहे, तसं साधकाने बाकीचे कर्म करू नये. साधकाने आयत्या एखाद्या धर्मशाळेत राहावं, चांगल्या प्रकारे गृहस्थ पुरुषाला बघून त्याच्याकडून मधुकराच्या वृत्तीने अन्न ग्रहण करावं. त्याला माधुकरी वृत्ती असं म्हणतात. या उलट त्याने बाकीचा वेळ वाया घालू नये. नाथ महाराजांनी निर्देश केलेला आहे, चौपालवी बांधोनी करी, भिक्षा मागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी, आयुष्य तिळभरी न वेचावे. एखादी धर्मशाळा पडलेली असेल तरी चालेल, तिथं फार व्यवस्था नसेल तरी चालेल, पण कमीत कमी तिथं अवस्था तरी टिकून राहिली पाहिजे, एवढा तरी विचार झाला पाहिजे. पण बाकीच्या कर्मामध्ये साधकाचा अधिकार नाही. युक्त चेष्टस्य कर्मसु, ज्याची विश्रांती आणि जागृती नियत कालामध्ये संपन्न होणारी आहे. आणि अशा पुरुषाने किंवा साधकाने योगाचं अनुष्ठान केलं तर दुःखाचा नाश करणारा योग त्याच्याकडून सहज सिद्ध होतो. असं जेव्हा घडेल, विशेष प्रकारे नियमित केलेलं चित्त सांसारिक सगळ्या भोगापासून विरक्त होतं आणि सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थिरतेला प्राप्त होतं. भगवान म्हणतात तेव्हा त्याला तो युक्त आहे असं म्हटलं जातं. आणि ही भूमिका प्राप्त झाली तर जगातल्या दृष्ट आणि अदृष्ट सगळ्या कामनापासून त्याचं अंतकरण निस्पृह होतं. यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते, निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. असा हा प्रकार आहे. म्हणून शरीराच्या बाहेर युक्तीची मुद्रा आहे आणि आत आत रम्य समाधानाला तो प्राप्त होतो. पण ज्ञानोबाने शब्द इथं वापरला, जसं एखादं पुरुषाचं भाग्य भराला यावं आणि व्यवसायाचं त्याला निमित्त प्राप्त व्हावं, सगळ्या प्रकारची संपत्ती आपोआप त्याच्या घरी चालत येते. तसा युक्तीने संपन्न असणारा साधक त्याने कौतुकाने जरी अभ्यासाच्या मार्गाला लागला तरी त्याची मार्गक्रमणा मुक्काम कुठं जातो? आत्मसिद्धीची पिके अनुभवतयाचा. सिद्धी म्हणजे प्राप्ती. आत्मप्राप्ती नावाचंच फल त्याच्या अनुभवाला लागतं. म्हणजे त्याच्या ज्ञानाला दुसऱ्या कोणत्याही फलाची शंका घेण्याचे कारण नाही. पण ज्ञानोबा म्हणतात यात एक अडचण आहे बरं, यात एक आणखीन दुर्लभत्व आहे. मनोनियुक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारीची. 56 क्रमांकाची ओवी आहे. मनोनी म्हणजे आत्मसिद्धीपर्यंतच त्या साधकाचा जसा अनुभव जातो, पण तो अभ्यासाच्या मार्गाने लागला पाहिजे. म्हणून अर्जुना, हा युक्तीचा विचार घडे जया सदैवा शब्द का बरं वापरला असेल? भाग्यवान पुरुषालाच आपण अशी साधना अनुष्ठान करावं असं वाटत असतं. त्या उपनिषदामध्ये असा विचार आला की आत्मतत्वाच्या बाबतीतला विचार श्रवण करायला सुद्धा बऱ्याच लोकांना मिळत नाही. श्रवणा यापी बहुबीर यो न लभ्यः. श्रवण करण्यासुद्धा हा विचार दुर्लभ आहे. काहींना श्रवण करायला मिळतं, पण श्रवण केल्यानंतर कळत नाही. म्हणजे कळण्यासाठी सुद्धा हे दुर्लभ आहे. एकतर आयुष्य मानवाचं निघून जातं, पण कधी परमार्थाचे 4 शब्द कानावर पडत नाही. असे कितीतरी लोक आहे ज्यांनी अजून आपल्या गावाची सीमा सुद्धा ओलांडलेली नाही.
गावाच्या पलीकडे एखादं दुसरं गाव आहे, माहितीच नाहीये. मग आता जिथं गावच ओलांडलं नाही तिथं अध्यात्म प्रांतात प्रवेश होईलच कसा? त्याला भाग्यही लागतं पुन्हा. हो का जपतपे श्रुत यांची फळा आली, श्रवणाला मिळत नाही. बऱ्याचदा श्रवण होतं, पण श्रवणामध्ये उगम मात्र काही होत नाही, कळतच काही नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी दुर्लभ आहे. तसं योगाच्या बाबतीतला विचार असा आहे की घडे जया सदैवा, ज्या भाग्यवान पुरुषाकडून ही साधना घडेल, कारण योगामध्ये अनुष्ठान करावं लागतं. इथं फक्त विचार श्रवण केला म्हणजे योग सिद्ध झाला असं नाही होत. समजा कल्पना करा, आता आपण विचार केला, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, अष्ट अंगाचा उच्चार केला. मग ही अंग आपल्याला कळाली नाहीत का? कळाली ना. पण जोपर्यंत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यांचं आपल्या जीवनात अनुष्ठान घडत नाही तोपर्यंत ही साधनं फल देत नाही. म्हणून उच्चार किंवा विचार करत राहणं हा नाही महत्त्वाचा, त्याचा आचार होणं महत्त्वाचं आहे. जेव्हा ते अनुष्ठानामध्ये येईल, म्हणजे अगदी प्रसंग जर आला आपल्यासमोर, अनुकूल विषय हात जोडून उभे आहे आणि त्या कालामध्ये आपल्याला विषयांचं दोषदर्शन झालं, विरक्तता अंगी बांधली, आपण आपल्या इंद्रियांना मनाला आवरू शकलो, तर ते आपल्याकडून अनुष्ठान झालं. म्हणून मनोनी युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारीची. अपवर्ग म्हणजे मोक्ष, मोक्षाच्या राज्याने तो अलंकृत केला जातो, शोभला जातो. हरिपाठामध्ये सुद्धा एक आलाय बघा, मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. इथं वि नटला शब्द आला की नाही? विनटला म्हणजे विशेष प्रकारे नटला, शोभून दिसला. कोण आहे तो? साधूचा अंकित असणारा हरिभक्त. साधूचा अंकीला हरिभक्त एका एका शब्दाला खूप महत्त्वाचा आहे. मोक्षाच्या मर्यादेपर्यंत आला आहे आणि पारमार्थिक भाग्याने शोभून दिसतोय. म्हणजे भाग्यही दोन प्रकारचं, एक व्यावहारिक भाग्य, दुसरं आहे पारमार्थिक भाग्य. सगळ्याला सगळे भाग्य मिळत नसतात बरं. काहीची प्रगती व्यवहारात होते, त्याला व्यावहारिक भाग्य मिळतं. काहींची प्रगती पारमार्थिक भाग्यामध्ये होते. म्हणून आपण एकमेकांशी स्पर्धा कधीच करू नये. पारमार्थामध्ये सुद्धा प्रत्येकाचं भाग्य पुन्हा पारमार्थिक रूपाने वेगळं आहे. ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट जमते ते आपल्याला जमेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून पारमार्थिक भाग्य वेगळं आहे, प्रत्येकाचं पुन्हा वेगळं आहे. हे मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त. तसा याही ठिकाणी मनोनियुक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा. राणीवा म्हणजे राज्य, मोक्षाच्या राज्याने तो अलंकृत केला जातो. याचा अर्थ मोक्षाने तो शोभून दिसतो. त्याला फल कोणतं मिळतं? मोक्ष. निरपेक्षता ही साधूचं नाक आहे. साधूला कामना नसावी, कोणत्याही पदार्थाची अपेक्षा न करणं, हे निरपेक्षता साधूचं नाक आहे. नाक, बाकी सगळे अवयव चांगले आहे, सगळे सुचारू स्वरूपाचे, 32 लक्षणांनी संपन्न आहे, फक्त नाकाचा पत्ता नाही. तर जसं बाकीचे लक्षणं शून्य आहेत, तसं निरपेक्षता नाही, बाकी सगळे गुण आहेत, तर त्याला महत्त्व राहत नाही. अपवर्गीचे राणीवा अलंकारीचे, मोक्षाच्या राज्याने तो अलंकृत केला जातो. साधनेमध्ये असणाऱ्या साधकाचं चित्त स्थिर जे होतं, त्या चित्ताला ज्ञानोबाराय किंवा भगवान परमात्मा पुढील श्लोकातून एक उपमा देतात. भगवद्गीतेमध्ये मोजके दृष्टांत आलेले आहे. जसं की यदा संहरते चायम कुर्मंगाणीव सर्वशः आपूर्यमानमचल प्रतिष्ठम, दृष्टांत झालेला आहे. असे थोडे मोजके दृष्टांत आलेले आहे, मोजके. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र दृष्टांताचे रेलचेल ज्ञानोबाराने केलेली आहे. त्यापैकी आलेला दृष्टांत हा, यथा दीपः निवातस्थः न इंगते सा उपमा स्मृता, योगिनः यतचित्तस्य युञ्जतः योगम आत्मनः. यथा, ज्याप्रमाणे, निवातस्थः दीपः, वात म्हणजे वारा, निवात म्हणजे
वायूची चंचलता ज्या ठिकाणी प्रवाहित नाही त्याला निवात ठिकाण असं म्हणतात. आणि त्या जिथं वारा प्रचंड प्रमाणात नाही अशाच ठिकाणी स्थिर राहणारा कोण आहे? दिवा. दिव्याची ज्योत असा अर्थ घ्यायचा. तर ज्याप्रमाणे ती दिव्याची ज्योत न इंगते, कोणत्याही प्रकारे कंपित किंवा चलायमान होत नाही. जशी दिव्याची ज्योत जिथं प्रचंड प्रमाणातला किंवा वाहणारा वारा नसेल अशा प्रदेशामध्ये स्थिर रूपाने दिव्याची ज्योत राहते बघा. आता कधी कधी ते वारा वाहतो आपल्या लक्षात येत नाही, पण आपण दिव्याच्या भोवती काहीतरी काचेचं तावदान लावतो किंवा काहीतरी आवरण लावतो, त्यामुळे पण दिव्याची ज्योत स्थिर राहते बघा. आणि दिव्याचा असा भाग आहे तो कधीतरी 90च्या अंशामध्ये जातो असं घडत नाही, तो सरळ राहतो. 90 बहुतेक सरळच राहतो. बाकीचे जे आहे ना 70 60 हे मात्र कलंडतात, तसं दिव्याचं नाही होत. 90 अंशाचा काटकोन असतो की नाही तो सरळ राहतो बघा. तसं दिव्याची ज्योत सरळ राहते, सरळ एकदम, ते चलायमान होत नाही. सा उपमा, ती एक उपमा आहे, तो एक दृष्टांत आहे. पण मग दिव्याच्या ज्योतीचा स्थिरतेचा दृष्टांत दिला कोणासाठी? तर पुढील पदामध्ये सांगता, यत चित्तस्य योगिनः, योगीच आहे तो, पण ज्याने आपलं चित्त संयमित केलेलं आहे, ज्याने चित्तावर विजय संपादन केला, अशा योगी पुरुषाचं, हा झाला एक भाग. आणि दुसरा, आत्मनः योगम युंजतः, आत्मस्वरूपाशी ज्याचा योग होतो ध्यान योगाच्या द्वारे. योग म्हणजे जोडला जातो. जो आपल्या परमात्म स्वरूपाचं चिंतन करतो आणि त्या चिंतनाच्या द्वारे ज्याचा परमात्म स्वरूपाशी योग झालेला आहे, आत्मनः योगम युंजतः, आत्मस्वरूपाशी ध्यान योगाच्या द्वारे जो जोडला गेलेला आहे, म्हणजे साधनेमध्ये रत आहे, आणि ती साधना करण्यासाठी ज्याने आपलं चित्त स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे, अशा ध्याननिष्ठ असणाऱ्या, चित्त ताब्यात ठेवणाऱ्या योगी पुरुषाच्या चित्ताला त्या स्थिर दिव्याची उपमा स्मृता अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे त्याचं चित्त साधनेपासून कोणत्याही प्रकारे कंपायमान, चलायमान होत नाही, असा श्लोकातला भाव. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण पुढे सांगतात. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत बरवे, होय बरवे, तेत क्षेत्र संन्याशी स्थिरावे, मानस जयाचे, तया ते योगयुक्त तुम्हन, हेही प्रसंगे जान, ते दीपाची उपलक्षण निर्वातीची या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता ज्ञानोबांनी या ठिकाणी रूपक केलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही संन्यास सांगितलेला आहे. हंस, परमहंस, कुटीचक आणि बहुतक असे काही संन्यासाचे प्रकार आलेले आहेत. 4 प्रकार आले सामान्यतः. तर तो तीर्थयात्रा करू शकत नाही, पण घराधिकांचा त्याग करून अगदी आपल्या मुलाबाळांच्या समोरच त्यांना दिसेल अशा भागामध्ये एखादी झोपडी बांधून राहत असेल तर त्याला कुटीचक असं संन्यासी म्हणतात. जो तीर्थयात्रा करतो त्याला परिव्राजक म्हणतात. तो परिभ्रमण करतो, आणि परिभ्रमण करत असल्यामुळे ज्याला दररोज पुष्कळ गावातलं पाणी पियावं लागतं, म्हणून बहुदक संन्यासी. बहु म्हणजे पुष्कळ, कारण प्रत्येक गावातलं पाणी बदलतं ना, मग आता त्याला बहुदक म्हणजे थोडक्यात भ्रमण करणारा तो संन्यासी आहे. त्यानंतरचा विचारामध्ये संपन्न असणारा त्याला हंस म्हणतात, आणि सर्वोत्कृष्ट असेल तर परमहंस संन्यासी म्हणतात. त्या परमहंसामध्ये 4 प्रकार: शोक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी हरीच झाले. हे परमहंस संन्यासामध्ये यांचा विचार आलेला आहे. हा जरी संन्यासाचे प्रकार. आणखीन एक आहे, ज्या क्षेत्राचा जो काही सीमा भाग आहे, मरेपर्यंत त्या क्षेत्राच्या सीमेचं उल्लंघन नाही करायचं, तर त्या व्यक्तीला म्हणतात क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. तो ते क्षेत्र सोडून ते कुठं जात नाही. ज्याने क्षेत्र संन्यास घेतला ते व्यक्ती फक्त क्षेत्रातलेच कार्यक्रम करते. मग ज्या क्षेत्रात राहायचं
त्याच्या सीमेचं उल्लंघन नाही करायचं. नाही म्हणे गावाकडे कलशारोहण ते तुम्ही करून घ्या, तिकडे तो जाणार नाही, कारण त्यांनी घेतलेला आहे क्षेत्र संन्यास. आता हे झालं रूपक. ज्ञानोबा म्हणतात या पुरुषाच्या सुद्धा अंतकरणाने एक क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. कोणता घेतला? तो ओवीमध्ये विचार, युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बरवे. त्याने एका संगमाच्या पवित्र जागेवर क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. आपल्या भारतामध्ये प्रयाग खूप आहे. प्रयाग म्हणजे संगम, जिथं 2, 3 किंवा 5 नद्यांचा संगम होतो त्याला प्रयाग म्हणतात. जगामध्ये अनेक प्रयाग आहे, पण त्या सगळ्या प्रयागांचा राजा म्हणजे प्रयागराज आहे. असे कितीतरी भारतामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे. आता इथे आपल्या आळंदीमध्ये सुद्धा तुळापूरला काय आहे? संगमच आहे ना. संगमाला प्रयाग म्हणतात. असे जगतातले अनेक जरी संगम आले तर त्या सगळ्या संगमाचा, प्रयागाचा राजा कुठं आहे? उत्तर प्रदेशामध्ये आहे, म्हणून त्याला प्रयागराज म्हणतात. आपल्याकडं तिथं गंगा आणि यमुना यांचा प्रगट ओघ आहे, पण सरस्वती मात्र गुप्त रूपाने आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ना, माझी गीता सरस्वती गुप्त. ते गुप्त रूपाने, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. कथेमध्ये पण हा संगम आहे. कथा त्रिवेणी संगम. काय काय असतं? देव, भक्त आणि नाम. आणि म्हणून तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. परिणाम, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकते सादर. हे महत्वाचं आहे. नुसता दर नाही, सादर, जे पवित्र हरिकथा. म्हणजे हरिकथा सुद्धा संगमच आहे. श्रवण करावं तिथलं स्नान आहे. तसं युक्ती म्हणजे विचार, युक्ताहार विहारस्य, हे युक्ती आहे. आणि त्यानंतर साधनेचा अनुष्ठान करणं हा योग आहे. असा युक्तीला योगाचं अंग जेव्हा प्राप्त होतं, म्हणजे नियम आणि योग साधना एकत्र येते, तर त्याला म्हणतात संगम. ऐसे प्रयाग जेत होय बरवे. असा चांगल्या प्रकारचा संगम, हा चांगला संगम आहे. नाहीतर मग युक्ती फार चांगली आहे विचारामध्ये, पण अनुष्ठान नाही. बरं, अनुष्ठान करायचं पण युक्तीचा विचार नाही, तर त्याला बरवं नाही म्हणतात. या दोन्हींचा योग आला पाहिजे. ऐसे प्रयाग जेत होय बरवे. आणि मग ते क्षेत्र संन्याशी स्थिरावे मानस जयाचे. जयाचे मानस तेत क्षेत्र संन्यास घेऊन स्थिरावत. जसा संन्यासी महात्मा एका विशिष्ट क्षेत्राचा त्याग मरेपर्यंत करत नाही, तसं या साधकाचं अंतकरण युक्ती आणि योग या साधने वाचून दुसरा काहीच करत नाही. म्हणजे त्याचं मन कुठं स्थिर आहे? एकतर योग साधनेमध्ये किंवा नियमित जीवन जगण्यामध्ये. शिस्त ही सुरुवातीलाच लागत असते. ज्याच्या जीवनाला ही शिस्त लागली ना, मग त्याला थोडासा बिघाड सहन नाही होत बघा. कारण ते नियमात वागण्याची सवय लागलेली असते. वक्तशीरपणा, नियमितपणा ते सुरुवातीपासूनच लागावे लागतात. उतार वयामध्ये मग लय जड जातं. हे सुरुवातीलाच लागले पाहिजे. ते वेली असतात किंवा झाड असतात, तर त्याला अगोदरच आकार दिला जातो. त्याचं जर झाडाचं खोड जाड झालं ना, तर ते आकार नाही दिला जात. जो आकार द्यायला जातो तो निराकार होतो, त्याला आकार नाही बसत. ते योग्य लवचिक असताना जसा आकार दिला जातो, तसं युक्ती आणि योग आणि नियमबद्ध जीवनाचा आकार आहे. आणि अशा ठिकाणी ज्याचं मन स्थिर होतं, म्हणजे काय, आता मला युक्त जीवनाचा आणि योग साधनेचाच अनुष्ठानामध्ये वापर करायचा आहे, या पलीकडे दुसऱ्या कार्यामध्ये मी वेळ वाया जाऊ देणार नाही. भगवान म्हणतात, तया ते योग युक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. अर्जुना, ज्याच्या जीवनामध्ये युक्ती आणि योगाचा संगम आहे त्यालाच तू योगयुक्त असं म्हण बरं. नाहीतर मग योग आहे पण युक्ती नाही, युक्ती आहे पण योग नाही. शब्द कसा ठेवला बघा, योगयुक्त. याचा एक अर्थ असा होईल, जो योगाशी जोडलेला आहे त्याला योगयुक्त म्हणतात. आणि दुसरा, ज्याच्या जीवनामध्ये योगही आहे आणि युक्ती पण आहे, योग अधिक युक्ती बरोबर योगयुक्त,
असं तो त्याला जाण अर्जुना. पण हे कसं प्रसंग आला म्हणून त्याला जाण, हा योगाचा विचार आहे. मग त्याचं मन कसं आहे, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. निर्वात म्हणजे काय, निवाऱ्यामध्ये राहणारा, किंवा निर्वात म्हणजे वात म्हणजे वारा. जिथं वारा अजिबात प्रचंड प्रमाणात वाहत नाही, अशा ठिकाणी जर आपण दिवा लावला तर जसं त्या दिव्याची ज्योत स्थिर असते, तसा हा योगयुक्त पुरुष ते उपलक्षण घ्यायचं, म्हणजे दृष्टांत घ्यायचा, उपमा घ्यायची, आणि ती दिव्याची ज्योत जशी स्थिर असावी तसा हा योगी पुरुषाचं अंतःकरण स्थिर रूपाने संपन्न असतं. इथपर्यंत 2 ओवीमध्ये हा विचार झालेला आहे. आता श्लोकाचं व्याख्यान संपलेलं आहे. आता पुढे येणाऱ्या ज्या ओव्या आहेत ती ज्ञानेश्वरी आहे. मग आतापर्यंत काय होतं, आतापर्यंत गीतेचं व्याख्यान होतं. आता भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातला अर्जुनाविषयीचा काय भाव आहे या साधनेच्या विषयी आता पुढे येणाऱ्या ज्या ओव्या आहेत ते बाकी गीत कोणत्याही व्याख्यानामध्ये गीतेच्या टीकेकर ग्रंथामध्ये नाही आलेलं, पण ज्ञानेश्वरीमध्ये ते आलेलं आहे. आता ज्या सगळा विचार संपल्यानंतर तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी ते निके चित्त देवोनी परिसावे गा. अर्जुना, आता म्हणजे यानंतर हा योग साधनेचा 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत सूत्र रूपाने विचार प्रतिपादन केला. 16व्या 17व्या श्लोकामध्ये नियमन कसं असावं ते सांगितलं. नियमित अंतःकरणाचं चित्त आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतं, कामना कोणत्याच राहत नाही, आणि स्थिर झालेल्या चित्ताला निवात दिव्याच्या उपमेची योजना करून हा सगळा विचार सांगितला. आतापर्यंतचा विचार संपल्यानंतर आता नूतन विषयाला प्रारंभ करतात, आणि प्रारंभ आहे आता. आता म्हणजे यानंतर नूतन नवीन विषयाला प्रारंभ करतात. तुझे मनोगत जाणोनी तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैसे की आहे, ते तर आपैसी बुद्धी राहे आत्मरूपी. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेने कंप, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. असं दुसऱ्या अध्यायामध्ये पण विचार आलाय. मला ही ओवी काल प्रवासामध्ये आठवली होती, आणि आज ओघामध्ये मी गेलो होतो पुढे, आणि बरोबर काकांनी सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे. आपलं अंतःकरण जर प्रसन्न असेल तर मनुष्याला दुःख लागत नाही. बघा, सुख आणि दुःख हे सगळं आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे, परिस्थितीवर अवलंबून नाही, ते मनस्थितीवरच अवलंबून आहे. ज्या पुरुषाचं मन खिन्न असतं ना, त्याला तुम्ही किती अनुकूल भोग प्रदान करा, रडणं सोडत नाही, कारण मनच खिन्न आहे. आणि ज्याचं अंतःकरण प्रसन्न आहे, तुम्ही त्याला किती त्रास द्या, त्याची प्रसन्नता बिघडत नाही, आनंद बिघडत नाही. म्हणून तो मनस्थितीवर अवलंबून आहे. आणि परमार्थामध्ये आल्यानंतर काय बदललं पाहिजे, मनस्थितीच बदलली पाहिजे. आपण काय बदलतो, परिस्थिती. माणसं म्हणतात मी सुरुवातीला आळंदीला आलो ना, आपल्याकडे काहीच नव्हतं, परिस्थिती बदलली म्हणतो की नाही. पुरुषार्थ सांगावंच वाटतं. उलट असं म्हणावं, आळंदीला आल्यानंतर माझं मन काय होतं आणि आज मी रम्य समाधानात आहे, म्हणजे मनस्थिती बदलली. पण गौरव काय सांगावा असं वाटतो, काही नव्हतं. गावाकडचे लोक म्हणतात बघा ना, 6 महिन्यापूर्वी एकही तारीख नव्हती, आता 1 दिवस घरी नाही. परिस्थिती, मनस्थितीचा संबंध असेलच असं काही सांगता येत नाही. बदल कशामध्ये करायचा आहे, मनस्थितीचा. आणि मनस्थितीमध्ये बदल झाला तर मग स्मशानात जरी राहिला तरी आळंदीत राहू शकतो, कारण मनात आळंदी आहे. मग स्मशानात राहू द्या, नाहीतर एखाद्या दरीमध्ये राहू द्या, डोंगरावर राहू द्या, नाही तर जंगलात राहू द्या, काही फरक नाही पडत. फक्त मनस्थिती जोडली पाहिजे. अर्जुना, भगवान म्हणतात तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मन मना भाऊ म्हटलंय की नाही. म्हणून प्रारब्ध आणि कुठं राहता येईल तो भाग वेगळा आहे. आज ज्ञानोबारांची आपल्याला पूर्ण कृपा आहे, म्हणून महाराष्ट्रातून आपण सगळेजण आळंदीमध्ये आलो तर ज्ञानोबारांच्या प्रेमाच्या वात्सल्याच्या पदराखाली आहे आपण, कारण ती आई आहे. प्रारब्ध नाही ना सांगता येत आपल्याला, प्रारब्धाने कुठेही जाऊ शकतो, ती परिस्थिती. मग मनस्थिती नाही बदलली पाहिजे. हृदय प्रसन्न असेल तर दुःख कसं आहे, कुठंच नाही राहत दुःख. दुसऱ्या अध्यायामध्ये पण हाच भाव दिलाय. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेने कंप,
कोणत्याही प्रकारे तो कंपायमान होत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त, स्थिर बुद्धीचा स्वतःच्या स्वरूपामध्ये रमणारा तो योगयुक्त आहे. असा विचार दुसऱ्या अध्यायात आला, तोच विचार इथं आलेला आहे. आता यानंतर भगवंताने अर्जुनाचं मनोगत पाहिलं आणि देवाला कसं कळालं असेल बरं? अहो, देवाला कळण्यासाठी सांगावंच लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि जर सांगावं लागत असेल तर त्याला देव म्हणता येणार नाही. सांगावंच लागत नाही देवाला, पण तरी सांगितलं पाहिजे बरं आपण. देवाला सांगण्याची गरज नाही, पण तरी का सांगावं? त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आपलं मन देवाच्या समोर मोकळं केलं पाहिजे. मनातले विचार कधी कोंडून ठेवू नये, नाहीतर मग त्याचा स्फोट होऊ शकतो. हे बरेच माणसं वाईट विचार करतात ना, किंवा चुकीचा निर्णय घेतात. त्याचं एकच कारण आहे की कधीच ते आपलं मन कोणाजवळ मोकळं करत नाही. मन कधीतरी मोकळं केलं पाहिजे, पण मग ज्याला मन मोकळं करायचं तोही मोकळा असला पाहिजे. ते कोणालाही करता येत नाही. मोकळ्या मनाने आपलं मन कोणासमोर तरी मोकळं केलं पाहिजे, उत्तरं मिळतात. नाहीतर मग कोंडून कोंडून जर विचार राहिले तर त्या विचारा शून्य अवस्था प्राप्त झाली तर चुकीचा निर्णय एका क्षणात होऊ शकतो. ते वाफ असते बघा, तर ते वाफ जाण्याकरता थोडी जागा पाहिजे. नाही जर वाफ जाऊ नाही दिली ना तर घरामध्ये स्फोट होऊ शकतो बघा. ते वाफ जाऊ द्यावे लागते, पाण्याची वाफ. मग वाफेमध्ये जर एवढी ताकद असेल, विचारामध्ये फार मोठी ताकद आहे. मनोगत सांगावं लागतं. आता अर्जुनाचं मनोगत ओळखतात देव. पाठीमागं विचारलं ना, हे अनधिकाऱ्यालाही मिळतं का अधिकाऱ्यालाही मिळतं? तर भगवंताने तो विचार जाणला. आता तुझे मनोगत जाणून, तुझं मनोगत जाणून काही एक आम्ही म्हणोनी. हा म्हणोनी शब्द म्हणणे या क्रियापदाच्या अर्थाने पण येतो आणि मनोनी शरण जावे तर कारण अर्थाने पण येतो. मराठी भाषेमध्ये असे बरेच शब्द आहेत की जे अनेक अर्थाने येतात. प्रसंगाला एक अर्थाची निवड करता आली पाहिजे. खूप सूक्ष्म आहे बरं संत वाङ्मय. बऱ्याचदा आपले काही काही अर्थ आपल्या मनात राहतात आणि तेच अर्थ आपण अभंगात लावतो. आता समजा ते मी एका कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलं, शेतकरी, मग त्याला एक दिवस मला हरिपाठ सांग बरं तू. ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड. आता ते चाड जे आहे ना, ते त्याचा अर्थ शेतातला आहे, ते अभंगात लावला. तसं नाही चालत. चाड शब्दाचा अर्थ होतो इच्छा, असा एक अर्थ आहे. म्हणून अनेक अर्थ होतात, पण त्यापैकी निवड करता आली पाहिजे. मग प्रसंगाला कोणता अर्थ घ्यायचा असा अर्थ. तर इथं मनोनी शब्दाचा अर्थ होतो मी म्हणतो, सांगतो. काही एक आम्ही म्हणोनी, काहीतरी एक विचार आम्ही म्हणतो, सांगतो असा अर्थ घ्यायचा क्रियापदार्थाने. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देवणी परिसावे गा. तुम्हाला एक गंमत सांगतो. जसं आता एक उदाहरण दिलं ना, कोणतं? शेतकऱ्याचं ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड. ते शेतीतला चाड शब्दाचा अर्थ इकडे सांगितला. तसं काही काही माणसं शाळेतला अभ्यास करतात बघा. विचारसागर, पंचदशी, व्याकरण काही माहिती नसतं. शाळेतले पुस्तकं लय वाचलेले असतात आणि मग शाळेतले पुस्तकं वाचले की त्याला वाटतं हे लय सोपं आहे. तिथलेच सगळे अर्थ इथं सांगतात ते. मग संप्रदाय पुरस्कार अभ्यास करावा लागतो. असं अनाशांना काही घेणं देणं नसतं. लोक म्हणतात यांचं किती जनरल नॉलेजचा अभ्यास आहे. अरे जनरल नॉलेज कीर्तना सांगायचं असतं का? हा विषय नाही ना. प्रवचनाचा कीर्तनाचा विषय वेगळा आहे. पण लोकांना वाटतं हेच कीर्तन आहे. कीर्तनाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. जेणे करोनी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, ही मर्यादा आहे. आणि या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये. जो करेल त्याला उल्लंघनाचा दोष भोगावा लागेल, चुकणार नाही. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी. आम्ही काही एक विचार सांगतो अर्जुना, परंतु ते निके चित्त देवनी परिसावेगा. अर्जुना, फक्त परिसावेगा असं नाही शब्द, चित्त देवनी परिसावेगा असं म्हणलं असतं तरी चाललं असतं ना. पण ज्ञानोबराय आहेत ते, त्यांनी 3 शब्द ठेवले. मी काही एक विचार, तुझं मनोगत, तुझ्या मनातला अभिप्राय जाणतो. आणि हे वक्त्याला कळालं पाहिजे. वक्त्याला पहिल्यांदाच 10-15 मिनिटामध्ये श्रोत्यांचा अधिकार कळाला पाहिजे.
आणि मग जसा अधिकार असेल तसं त्याला चिंतन मांडता आलं पाहिजे. हे ज्याला जमतं त्याला मग अडचण नाही येत. नाही तर मग लोक म्हणतात नाही नाही त्यांचं कीर्तन पचत नाही आम्हाला. मग ते परीक्षा करता आली पाहिजे. तर ते वक्त्याचा महिपती महाराजांनी हा उल्लेख केलेला आहे की ते वक्त्याला कळालं पाहिजे की श्रोत्याला हे कळतं का न कळतं. पुढं जाऊन सांगू, श्रोत्याला कळतं का न कळतं हे वक्त्याला कळालं पाहिजे. कळालं तरच त्याला ते आकलन करून सांगता येतं, नाहीतर मग सांगता येत नाही, निरूपण होत नाही. देवाला मनोगत अर्जुनाचं कळतं आहे. तुझ्या मनोगतानुसार आम्ही तुला काही एक विचार सांगतो, पण तो विचार फक्त परिसावेगा नाही, चित्त देवणी परिसावेगा असंही नाही. मग निके चित्त देवणी परिसावेगा. अर्जुना बघा, परिसावेमध्ये श्रवण आहे, चित्त देवणी परिसावेगा चित्तासहित ऐकणं आहे, आणि निके चित्त देवणी परिसावेगा तर शुद्ध मनाने एकाग्रतेनं ऐकणं आहे. इतकी तयारी लागते बरं. आता जे चंचल व्यक्ती नाही ऐकू शकत आहे, ते बऱ्याचदा कीर्तन प्रवचनामध्ये असे काही अनुभव येतात, जास्त प्रमाणामध्ये कीर्तन झाले का तर ते अतिशय कनिष्ठ भावनेनं ग्रहण केलं जातं. मग उशिराच यायचं, मग मोबाईलच पाहायचा किंवा मोबाईल कानास लावायचा, कुणाला लावलेला नसतो, फक्त कानाला लावायचा, उठून जायचं निमित्त आहे. मग त्याला म्हणता येईल का हे निके चित्त देवणी परिसावे का? नाही. किती दक्षता या बाबतीमध्ये, कारण ही महत्वाचंच एवढं आहे की त्यामध्ये चित्तही लागतं, श्रवणही लागतं, आणि नुसतं चित्त नाही लागत. निके चित्त देवणी, शुद्ध करून या चित्त. पण त्या निकचित्त कशाला म्हणता? ज्या चित्तामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद नावाचे दोष नसतील तर त्याला निके चित्त म्हणतात. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशे पात्र होईजे. नाहीतर मग निद्रा लागत असेल तर लय झाला, चित्त वारंवार बाहेर जातं, विक्षेप झाला, काहीतरी मागचे संस्कार आठवतात, कषाय, आणि दृष्टांतामध्येच रमून राहतो, पुढे सिद्धांत पाहतच नाही, त्याला रसास्वादन म्हणतात. तर तसं नाही. ते श्रोत्याच्या बाबतीमध्ये दोन प्रकारचे श्रोते सांगितले बघा. एक व्याघ्रमुखी श्रोता, श्वानमुखी श्रोता. आपण जंगलामध्ये गेलो, असं एखादा वाघ सिंह असेल तर म्हणतात व त्याला दगड मारायचा, दृष्टांतापुरताच मारा, खरोखर काही मारू नका, नाही तर उगा नाष्टा होऊन जायचा त्याचा. मग आता ते आपण जर त्याला दगड मारला तर तो दगड कोणत्या दिशेतून आला तिकडे वाघ जातो. आणि कुत्र्याला दगड मारला तर जोपर्यंत दगड थांबत नाही ते कुत्र त्या दगडामागच पळत राहतं. तसं आहे, दृष्टांत कशा करता आला त्याच्या मागे सिद्धांतामध्ये जातो. व्याघ्रमुखी श्रोता आहे, दृष्टांत दिला तर दृष्टांतच पाहतो, तो सिद्धांत पाहत नाही. श्वानमुखी श्रोता आहे. शाळेमध्ये एकदा ऐकलं होतं, नाटक होतं असं एक, देखा काव्य नाटका. ते नाटक आता ते नाटक म्हणजे काय हो, जे टिकू शकत नाही त्याला नाटक म्हणतात, त्याच्यामध्ये फक्त अभिनय केला जातो. मग त्या नाटकामध्ये असा एक प्रसंग आला, अभिनेत्याला अभिनय जमला पाहिजे, भूमिका उठवता आली, हुबेहूब उठवता आली पाहिजे त्याला. त्या प्रसंगामध्ये एवढा हास्यकल्लोळ झाला, एवढा हास्यकल्लोळ, सगळे लोक प्रचंड प्रमाणात हसत होते, पोट धरून हसत होते. जास्त हसला की माणसाला दम लागतो बघा, उचके लागते कधी कधी, प्रचंड प्रमाणात हसत होते सगळा सभागृह होते. त्याच्यामधला एक मनुष्य स्थितप्रज्ञश का भाषा असा स्थिर होता, चेहऱ्यावर त्याची घडी सुद्धा बदलली नाही, स्थिर एकदम, सगळे लोक हसत होते. कालांतराने काय झालं, अर्ध्या तासाने एक करुण प्रसंग आला. मग आता सगळे माणसं ढसाढसा रडू लागले, आणि जेव्हा सगळे लोक रडत होते तेव्हा पूर्वी न हसलेला तो मोठ्याने हसू लागला आता. आणि मग एकाने विचारलं, म्हणे तू आता का हसला? तो म्हणे अर्ध्या तासापूर्वी जो दृष्टांत झाला ना तो मला आत्ताशी समजला. हा श्रोता काय कामाचा आहे, मागचा प्रसंग त्याला आता आठवला. आता हा करून प्रसंग कधी आठवायचा त्याला? निके चित्त देवणी परिसावे का. चित्त चांगलं द्यावं लागतं, त्याशिवाय हे आतमध्ये जातच नाही. नाहीतर मग ऐकल्यानंतर त्याची उपेक्षा होत असते. जी श्रवणी ध्यानी अंतराय
लय विक्षेप कषाय हे चारही अपाय चुकवावे नाथ महाराजांनी म्हटलं आहे. आपण ध्यान करत असो किंवा चिंतन करत असतो तर हे अंतराय म्हणजे प्रतिबंध आहे. लय विक्षेप कषाय रसास्वाद हे अपाय चुकवावे, हे चुकवले गेले पाहिजे. का रसस्वादही होय हे अपाय चुकवावे असे एक पद राहिले. काही एका आम्ही म्हणून ते निके चित्त देवनी परिसावे गा. श्रवण कर अर्जुना तू चांगल्या प्रकारे. तो प्राप्तीची चाड वाहासी, आले बघा चाड शब्द, ते मी अगोदरच बोलून गेलो. तो प्राप्तीची चाड वाहासी परी अभ्यासी दक्ष न होशी. ते सांगपा काय बिहसी दुआडपणे. तरी पार्थाय झणे सायास घेशी हो मने. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. इंद्रियांचा स्वभाव सांगतात आणि तुझाही स्वभाव सांगतात. तो प्राप्तीची चाड वाहासी. चाड वाहणे हा वाक्प्रचार आहे. चाड म्हणजे इच्छा, वाहने म्हणजे धरणे. तो ब्रह्मप्राप्ती आपल्याला व्हावी अशी इच्छा करतो आहे, परंतु ब्रह्मप्राप्तीच्या अभ्यासाने होते. अभ्यासी दक्ष न होसी, पण त्या अभ्यासामध्ये मात्र तो सावध होत नाही. बघा, इच्छा कोणाला नाही बरं? या जगात इच्छा सगळ्याला आहे. सगळ्याला वाटतं आपल्याला पद मिळावे, सन्मान मिळावा, योग्य प्रकारची भूमिका मिळावी, पण ती ज्या साधनाने मिळते त्या साधनेच्या बाबतीमध्ये दक्ष कोणीच नाही. तो प्राप्तीची चाड वाहासी. नुसती इच्छा कामाची नसते, इच्छेच्या पाठीमागे कृती पण लागते. कृतीशिवाय मिळत काहीच नाही. प्रयत्नाने सगळं मिळतं, पुरुषार्थ करावा लागतो. तो प्राप्तीची चाड वाहासी परंतु अभ्यासी दक्ष न होशी. अभ्यासामध्ये मात्र सावध होत नाही अर्जुना. बरं, अभ्यासामध्ये मनुष्य दक्ष का होत नाही? त्याचं एक कारण आळस, आणि दुसरं कारण एखादी साधना जर त्याला कठीण वाटली तर मग त्याच्यामध्ये तो सावध नाही होत. बघा, ते सांग ते सांग बरं अर्जुना. काय बिहसी दुआडपणे. दुआड म्हणजे कठीण. हे आपल्याकडून आचरण करणं कठीण आहे. असा कठीणपणाचा भाग आल्यामुळे काय बिहसी, अर्जुना तू का बरं घाबरतोस? व्यर्थ का तू भीतो आहे? एखादी साधना कठीण वाटली, त्या आपण योगाची साधना सांगताना 12व्या अध्यायामध्ये नाही का ओव्या सांगत, म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा. तया दुःखाचाचे वाटा भागाला पाहे पालोहाचे चणे. बोचरिया पडते खाणे ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणं. अशा ओव्या ऐकले वाटतं फार कठीण आहे. दुआडपणे सांगपा काय बी असे. अर्जुना हे कठीण आहे असं वाटून का बरं तू स्वतः घाबरतोस? ज्याला प्राप्तीची इच्छा असेल ना तर तो कठीण त्याला नाही घाबरत, प्राप्तच करतो तो. पण अभ्यासामध्ये दक्ष असला पाहिजे. झणे शब्दाचा अर्थ निषेधार्थक अव्यय आहे. कदाचित असं तुला वाटेल बरं, पण असं वाटू देऊ नको. तरी पार्था हे झणे सायास घेशी हो म्हणे. तरी पार्था हे सायास म्हणे घेशी हो झणे. म्हणजे अर्जुना, तो या साधनेमध्ये फार कष्ट होतात असा त्रास धास्ती घेशील बरं, पण झणे म्हणजे घेऊ नको. पार्था मने सायास घेशी हो. आपल्या मनाने या साधनेमध्ये फार कष्ट होतात असं कदाचित तू विचार धारण करशील बरं, परंतु झणे म्हणजे असा विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नको. असा विचार कोण करतं बरं? आपल्याकडे साधनेसाठी शरीर आहे, शरीराच्या नंतर इंद्रिय आहेत, इंद्रियांच्या नंतर मन आहे, आणि मनाच्या नंतर बुद्धी आहे. हे सगळे साधने करता योग्य आहेत, परंतु साधना करण्याची अपेक्षा ज्या जीवाला आहे की नाही, त्या जीवाची कधी त्याला बुद्धी साथ देते तर कधी मन देत नाही. कधी मन आणि बुद्धी सहाय्य करतात तर इंद्रिय सहाय्य करत नाही. कधी कधी इंद्रिय सहाय्य करतात तर शरीर चांगलं राहत नाही. हे सगळे चांगले असावे लागतात. आणि इंद्रियांचा स्वभाव सांगता, वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करती. ये दुर्जने इंद्रिय, इंद्रियाला दुर्जन असं म्हटलेलं आहे. दुष्ट स्वभावाची असणारी इंद्रिय
वाया बागुल करीती, वाया म्हणजे व्यर्थच, बागुल बुवा करतात. मुलं असतात ना लहान मुलं, तर ते जर ऐकत नसेल तर मग त्याला सांग बघ बरं कोपऱ्यात बागुल बुवा बसलेला आहे, त्याला त्याची व्यर्थ भीती घातली जाते. तसं इंद्रिय काय करतात साधकाला, व्यर्थ भीती घालवतात. म्हणून इंद्रिय साधनेत प्रतिबंध करतात. कोणाचं चांगलं झालं आहे, चांगल्या प्रकारे राहायचं, खायचं प्यायचं, ते दिलं सोडून आणि लागला उपवास करायला. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करते. इंद्रिय आपल्याला काय करतात, परावृत्त करतात, त्यापासून प्रवृत्त नाही होऊ देत. आणि इंद्रिय विनाकारण धास्ती घेतात. कोणाचं चांगलं झालं आहे असं लोक म्हणतात, कधी कधी लोकांना म्हणतात आपलं मनच म्हणतं किंवा इंद्रिय म्हणतात. असे वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. कसे इंद्रिय करतात बघा बागुल बुवा, तर पुढच्या दोन वयामध्येच एकत्र विचार सांगतात. पा हे पा आयुष्यात आढळ करी, म्हणून पारमार्थिक व्यक्तीने इंद्रियांचं ऐकायचं नसतं. त्याने मनाचं पण ऐकायचं नाही आणि स्वबुद्धीचं पण नाही ऐकायचं. मनोमार्गे गेला तो इथे मुकला. ऐकावं कुणाचं मग, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंचं. शास्त्राचं ऐकावं, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववितेन म्हणावे, विषही विरू. तिथं ऐकावं त्यांचं, नाही तर इंद्रिय ऐकत नसतात. आणि इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. इंद्रियांचा स्वभाव असा आहे, परमार्थामध्ये इंद्रिय सहाय्य नाही करत, जास्त सुरुवातीला नाही करत, नंतर मात्र सहाय्य चांगलं करतात. म्हणून इंद्रियांची काकुळती भाकली घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. इंद्रियाला कधी कधी प्रार्थनाही करावी लागते, पण इंद्रिय बागुलबुवा करतात, नको इकडे जायला नको, कोणाच चांगलं झालंय. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करीती. उदाहरण, पा हे पा मनोनी प्राप्ती ही तैसे प्राप्ती ही पुरुषे, इंद्रिय लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमिला जाणं दुःखे संसारिके. इंद्रियांचा लाड केला आपण तर ती इंद्रिय संसार दुःखामध्ये ढकलतात, मग तो प्राप्त पुरुष असला तरी सुद्धा. म्हणून इंद्रियांचा लाड नाही करता. आणि सर्वांनी संयम्य युक्त आसीत मत्पराहा, मनोने ऐके पार्था, यांते निर्दळीतो सर्वथा, सर्व विषय आस्था सांडोनिया. या सर्वांना ताब्यातच घ्यावं लागतं. आणि इंद्रिय मात्र जे चांगलं असतं त्या चांगल्याकडे प्रवृत्त नाही होत, जे वाईट असतं ना, इंद्रियांचे धाव विषयांचे ओढी, पतनाचे वरी धाव, असं त्यांचं ठरलेलंच आहे. उदाहरण देता, जे औषध जास्त कडू असतं ना ते आरोग्याला चांगलं असतं, आणि जे पदार्थ जास्त गोड लागतात ते आरोग्याची हानी करतात. कडुलिंब असतं ना, तर या कडुलिंबाचा उद्भव म्हणजे उत्पत्ती अमृतापासून झालेली आहे. अमृत आहे ना, ते अमृतापासून जे आपण दात घासण्याकरता काडी वापरतो, तर ते कडुलिंबाचं झाड अमृतापासून निर्माण झालं. आवळा भगवान विष्णूच्या थुंकीपासून निर्माण झालेला आहे, पण ते आरोग्याला चांगलं आहे. पण लिंबाचा रस घ्यावासा वाटतो का? कडुलिंबाने दात स्वच्छ नाही करावेसे वाटत आपल्याला, पण ते कडुलिंब जंतुनाशक आहे. आम्ही प्रवास करत होतो आता अयोध्येला, त्या प्रवासामध्ये लिंबाच्या काड्या विकायला आल्या होत्या, 10 रुपयाच्या 2. आमच्या एका महाराजांना असं वाटलं रेल्वेमध्ये काड्या पण विकल्या जातात का, हे जर अगोदर माहिती असतं मी गोणीभर घेऊन आलो असतो, असा त्यांचा भाव होता. असो द्या, पण ते कडुलिंब आहे, पण त्या आरोग्याला मात्र चांगला आहे. पण त्यातही बरं का, तो सतत घेतला नाही पाहिजे रसा. आयुर्वेदातलं कोणतंही औषध सतत घ्यायचं नसतं, दररोजच काढा घ्यायचा नसतो, उष्णता वाढते मग. तर त्याला नियम आहे, 7 दिवसामध्ये सातत्य असावं, पुन्हा त्याचा खंड करावा. तांब्याच्या पात्रातलं पाणी सुद्धा कायम प्यायचं नसतं. 3 महिने पाणी प्राशन केलं की 15 दिवसाची सुट्टी घ्यावी लागते, नाहीतर मग शरीरामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त वाढतं. अति सर्वत्र वर्जित. जास्त प्रमाणातलं काय, लिंबाचा रस सुद्धा जास्त दिवस घ्यायचा नाही, जास्त प्रमाणात घ्यायचा नाही. ते औषध आहे ना, औषधाचा अतिरेक करायचा नसतो. पाहे पाऊश आयुष्यात आढळ करी, जे सरते जीवित वारी, त्या औषधाते वैरी काय जीवा न म्हणे. पाबर अर्जुना, जे आपल्या आयुष्याला आढळ करतं, आढळ म्हणजे स्थिर करतं,
ते कोण असतं? औषध असतं. आयुष्यामुळे आयुष्याला स्थिरता मिळते. सरते जीवित वारी, सरते म्हणजे संपणार, संपणाऱ्या आपल्या आयुष्याला जे माग खेचून आणतं, म्हणजे आपल्या आयुष्याला वाचवितं, आयुष्याला स्थिर करतं आणि आपली जी आयुष्याची मर्यादा आहे, जिवंतपणा आहे, त्याचं रक्षण करतं. असं जे चांगलं औषध असतं, त्या औषधात ते वैरी, त्या औषधाला वैरी जेव्हा न म्हणे काय, आपली रसना त्या औषधाला वैरी नाही का म्हणत? वैरीच म्हणते. कारण त्या जिभेला ते आवडत नाही औषध कडू घेणं, आणि कडू औषधच चांगलं असतं. ऐसे हिताशी जे जे निके, असं हिताला जे जे निके चांगलं असतं, ते सदाची या इंद्रिया दुखे, ते सदैव या इंद्रियाला दुःखकारक वाटतं, दुखतं इंद्रियाचं. मग एरवी विचार केला तर एरवी सोपे योगासारखे काही आहे? योग साधनेसारखी सोपी साधना दुसरी काही आहे का? अर्थात अजिबात नाही. मग कठीण का वाटते? इंद्रियाला कंटाळा येतो, बसावंसं वाटत नाही, सवय लागली मनाला फिरायची, इंद्रियाला फिरायची. नाहीतर योगासारखी साधना सोपी कोणती आहे का? नाही. पण जे जे आयुष्याला चांगलं, जशी रसना त्या औषधाला वैरी म्हणते, असं हिताला जे जे चांगलं ते सदैव या इंद्रियाला दुःखकारक वाटतं. नाहीतर योगासारखं सोपं काय आहे? अर्थात योगासारखं सोपं काहीच नाही. आणखीन काही विचार तो आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्